video we will discuss about टेरिडोफाइट्स. या व्हिडिओमध्ये आपण टेरिडोफाइट्स बघायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रायोफाइट्स बघितलं होतं. ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स मध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येतं की जी ब्रायोफाइटची प्लांट बॉडी होती त्याच्यामध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीव्स नव्हते आणि बिकॉज ऑफ दॅट ब्रायोफाइट्स मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज पण अब्सेंट होते. म्हणून ब्रायोफाइट्सला आपण नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलेलं आहे. पण इन टू द टेरिडोफाइट्स जी प्लांट बॉडी आहे त्याच्यामध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीव्स आहेत. ट्रू रूट असल्यामुळे, स्टेम आणि लीव्स असल्यामुळे हे प्लांट्स जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर टिश्यूज बघायला मिळतात. म्हणजे झायलेम आणि फ्लोएम बघायला मिळतं. झायलेम, यू नो दॅट झायलेम कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट फूड. आणि व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट असल्यामुळे आपण टेरिडोफाइट्सला व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हणतो की जे फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर टिश्यूज बघायला मिळतात. अल्गी आणि ब्रायोफाइट मध्ये ही कंडिशन नसते म्हणून आपण त्याला नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हणतो. बट दिस इज द इम्पॉर्टंट थिंग इन टू द टेरिडोफाइट्स, दॅट इज टेरिडोफाइट्स आर द vascular plants or first terrestrial plants which having a vascular tissues, that is xylem and phloem. जे टेरिडोफाइट्स आहेत त्यांचं हॅबिटॅट काय आहे तर टेरिडोफाइटिक मेंबर हे आपल्याला कूल, डॅम्प, शेडी प्लेसेस मध्ये ग्रो होताना दिसतात आणि ते सँडी प्लेसेस मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. टेरिडोफाइट्स जी आहे त्याच्यामध्ये जी डॉमिनंट फेज आहे ती स्पोरोफायटिक फेज आहे. तुम्हाला माहितीच आहे की स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक अशा दोन फेज आपल्याला क्रिप्टोगॅम्स मध्ये बघायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ब्रायोफाइट्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये गॅमेटोफायटिक फेज ही डॉमिनंट होती, पण टेरिडोफाइट मध्ये स्पोरोफायटिक फेज ही डॉमिनंट आहे. टेरिडोफाइट्सचे लीव्स कसे असतात तर काही मेंबर्स मध्ये लीव्स हे स्मॉल असतात, त्याला आपण मायक्रोफिल्स असं म्हणणार. आणि काही ज्या स्पीसीज आहेत टेरिडोफाइट्सच्या त्याच्यामध्ये लीव्स हे लार्ज असतात, त्याला आपण मॅक्रोफिल्स असं म्हणणार. मायक्रोफिल्स हे आपल्याला सिलॅजिनेला या स्पीसीज मध्ये बघायला मिळतात आणि मॅक्रोफिल्स हे फर्न्स मध्ये बघायला मिळतात. स्पोरॅन्जिया म्हणजेच स्पोअर कंटेनिंग सॅक, ज्याच्यामध्ये स्पोअर प्रोड्यूस होतात अशी सॅक म्हणजे स्पोरॅन्जिया. ह्या स्पोरॅन्जियाच्या भोवती जर काही लीव्स बॉर्न झाले किंवा प्रोड्यूस झाले तर आपण त्या लीव्सला स्पोरोफिल्स म्हणतात. इफ दिस वन इज द स्पोरॅन्जिया और सॅक लाईक स्ट्रक्चर विच कंटेन स्पोर्स आणि याच्या बाजूला जर लीव्स प्रोड्यूस होत असतील तर आपण त्या लीव्सला स्पोरोफिल्स असं म्हणायचं. स्पोरोफिल्स हे कॉम्पॅक्टली अरेंज असतील, म्हणजे हे खूप जवळ जर अरेंज असतील तर इट फॉर्म अ कोन लाईक स्ट्रक्चर आणि त्या कोन लाईक स्ट्रक्चरलाच आपण स्ट्रॉबिलाय असं म्हणतो. स्ट्रॉबिलाय आहेत ते आपल्याला इक्विसिटम अँड सिलॅजिनेला या दोन स्पीसीज मध्ये बघायला मिळतात. म्हणजे कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं बिकॉज ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज लीव्स विच इज प्रेझेंट ऑन दॅट स्पोरॅन्जिया. आणि हे जे स्ट्रॉबिलाय आहेत त्याचं एक्झाम्पल इक्विसिटम अँड सिलॅजिनेला. आता स्ट्रॉबिलायच्या आतमध्ये स्पोरॅन्जिया असते. ह्या स्पोरॅन्जियामध्ये काय असतात तर स्पोरोजिनस टिश्यूज असतात. स्पोरोजिनस टिश्यूज असतात आणि हे टिश्यू काय फॉर्म करतात तर स्पोअर मदर सेल प्रोड्यूस करतात. स्पोरोजिनस टिश्यू फॉर्म्स स्पोअर मदर सेल्स आणि ती स्पोअर मदर सेल डिप्लॉइड नेचरची असते. ह्या स्पोअर मदर सेल्स मध्ये रिडक्शनल डिव्हिजन होते, म्हणजेच मिओसिस होतं. मिओसिस झाल्यानंतर हे डिप्लॉइड स्पोअर मदर सेल्स प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पोर्स. हॅप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस झाल्यानंतर स्पोअर डिस्पर्स एव्हरीवेअर. स्पोर्स इकडे तिकडे पसरतात आफ्टर मॅच्युरिटी आणि त्यांना एक सुटेबल कंडिशन, म्हणजे ही कंडिशन मिळाल्यानंतर ते जर्मिनेट होतात आणि जर्मिनेट झाल्यानंतर ते प्रोथ
प्रोथॅलस प्रोड्यूस करतात. जर्मिनेट झाल्यानंतर प्रोथॅलस प्रोड्यूस करतात, म्हणजेच गॅमेटोफाइट प्रोड्यूस करतात. प्रोथॅलस कसं असतं तर इट इज इनकॉन्स्पिक्युअस, म्हणजे एवढं स्मॉल असतं की आपण त्याला इझिली नोटीस करू शकत नाही, इझिली बघू शकत नाही किंवा इझिली आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. असे इनकॉन्स्पिक्युअस असतात, स्मॉल, टायनी आणि महत्वाचं म्हणजे इंडिपेंडंट असतं. प्रोथॅलस हे इंडिपेंडंट असतं. प्रोथॅलसमध्ये जर का फिमेल, प्रोथॅलस म्हणजेच गॅमेटोफाइट, दिस वन इज द इम्पॉर्टंट थिंग. प्रोथॅलस म्हणजेच गॅमेटोफाइट. जर फिमेल गॅमेटोफाइट असेल तर इट प्रोड्युसेस आर्चिगोनिया ऑन इट, आणि जर ते मेल गॅमेटोफाइट असेल तर त्याच्यावर अर्थातच अँथ्रिडिया प्रोड्यूस होणार. अँथ्रिडिया म्हणजेच काय, मेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होणार, आणि आर्चिगोनिया म्हणजेच फिमेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होणार. अर्थात मेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस झाला म्हणजेच अँथ्रिडिया प्रोड्यूस झाले की ते अँथ्रोझॉइड्स म्हणजेच स्पर्म प्रोड्यूस करणार, आणि आर्चिगोनिया हे एग प्रोड्यूस करणार. आता सपोज दिस वन इज द अँथ्रिडिया, हे अँथ्रिडिया आहे, याच्यामध्ये स्पर्म प्रोड्यूस होणार. स्पर्म्स मीन्स अँथ्रोझॉइड्स प्रोड्यूस होणार अँथ्रिडियामध्ये, अँड दिस वन इज आर्चिगोनिया, याच्यामध्ये एग प्रोड्यूस होणार. हे जे स्पर्म्स आहेत त्यांना ह्या आर्चिगोनियाच्या माउथ पर्यंत जाण्यासाठी वॉटरची गरज असते, म्हणजेच फर्टिलायझेशन प्रोसेस होण्यासाठी वॉटरची आवश्यकता असते. म्हणूनच टेरिडोफाइट्स हे आपल्याला खूप लिमिटेड आणि रिस्ट्रिक्टेड जॉग्राफिकल एरियाज मध्ये बघायला का मिळतात, तर टेरिडोफाइटला कूल, डॅम, शेडी किंवा सँडी प्लेसेसवर चांगल्या प्रकारे ग्रो होता येतं, आणि त्याचं फर्टिलायझेशन हे विदाउट H2O होऊ शकत नाही, म्हणून ते काही लिमिटेड एरियामध्येच आपल्याला बघायला मिळतात. हे जेव्हा स्पर्म्स वॉटरच्या हेल्पने या आर्चिगोनियामध्ये एग जवळ जाणार तेव्हा स्पर्म आणि एग यांच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होणार. आफ्टर फर्टिलायझेशन मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज होणार तेव्हा फर्टिलायझेशन होणार. आफ्टर फर्टिलायझेशन झायगोटचं फॉर्मेशन होणार, आणि झायगोट नंतर एम्ब्रिओ फॉर्मेशन होणार, आणि हा एम्ब्रिओ हा आर्चिगोनियामध्ये लॉंगर टाइम पर्यंत राहतो. म्हणूनच टेरिडोफाइट्स हे प्रिकर्सर आहेत टू द सीड हॅबिटॅट, कारण टेरिडोफाइट्स नंतर जे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आहेत त्याच्यामध्ये सीड फॉर्मेशनची प्रोसेस होते, ज्याचं इव्हॉल्युशन, ज्याची सुरुवात ही टेरिडोफाइट्स पासून झालेली आहे. आफ्टर दॅट दिस एम्ब्रिओ प्रोड्युसेस स्पोरोफाइट. स्पोरोफाइट पासून पुन्हा स्पोरॅन्जिया, त्याच्यानंतर स्पोरॅन्जिया नंतर स्पोर मदर सेल्स, स्पोर मदर पासून स्पोर मदर सेल्स कडून पुन्हा स्पोर्स, आणि स्पोर्स कडून पुन्हा गॅमेटोफाइट, म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन होत राहतं. पण हे जे स्पोर्स तयार होतात ते सगळ्या स्पीसीज मध्ये सारखे नसतात. म्हणजेच काय, काही स्पीसीज मध्ये होमोस्पोर तयार होतात आणि काही स्पीसीज मध्ये हेटेरोस्पोर तयार होतात. होमोस्पोर म्हणजेच काय, तर सेम काइंड ऑफ स्पोर, एकाच टाइपचे स्पोर, त्याला आपण होमोस्पोर म्हणतो. अँड हेटेरोस्पोर म्हणजे काय, तर डिफरंट काइंड ऑफ स्पोर्स. होमोस्पोर्स हे आपल्याला लायकोपोडियम या टेरिडोफाइट मध्ये बघायला मिळतात, आणि हेटेरोस्पोर हे सिलॅजिनेला मध्ये बघायला मिळतात. तर लायकोपोडियम मध्ये काय होतं, लायकोपोडियम मध्ये जे प्रोथॅलस म्हणजे जे गॅमेटोफाइट आहे त्या एकाच गॅमेटोफाइटवर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होतात. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच गॅमेटोफाइटवर प्रोड्यूस होतात, आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होणारे स्पोर्स हे सेम असतात, इक्वल इन साईज असतात किंवा सेम काइंड असतात, एकाच टाइपचे असतात. आणि एकच प्लांटवर
प्रोड्यूस होतात, म्हणून या प्लांटला आपण मोनोशियस प्लांट असं म्हणायचं. मोनोशियस प्लांट. आणि सिलॅजिनेलामध्ये काय होतं तर मेल गॅमेटोफाइट हा डिफरंट असतो आणि फिमेल गॅमेटोफाइट हा डिफरंट असतो. मी इथे लिहिते सिलॅजिनेलामध्ये मेल गॅमेटोफाइट वर जे सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होणार तो अँथ्रिडिया असणार आणि फिमेल गॅमेटोफाइट वर जो सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होणार तो आर्चिगोनिया असणार. मग अँथ्रिडिया स्पर्म प्रोड्यूस करणार जे की स्मॉल इन साईज असणार आणि आर्चिगोनिया एग प्रोड्यूस करणार जे लार्ज इन साईज असणार. मग स्मॉल साईज आणि लार्ज साईज असे दोन टाईपचे आपल्याला स्पोर्स मिळतात आणि बिकॉज ऑफ दॅट अशा प्लांट्सला आपण डायोशियस प्लांट म्हणायचं आणि या प्लांटने प्रोड्यूस केलेल्या स्पोर्सला हेटेरो स्पोर्स असं म्हणायचं. What are the examples of pteridophytes? The examples of pteridophytes is Cotyledon, then Selaginella, then Bryopteris, Lycopodium, and Pteris and Equisetum. These are the examples of pteridophytes. Now we will revise once again की आपण काय काय बघितलेलं आहे. टेरिडोफाइट्स जे कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये टेरिडोफाइट्सला आपण व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलेलं आहे कारण टेरिडोफाइट्स मध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीव्ज असतात आणि बिकॉज ऑफ दॅट त्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे टिश्यूज प्रेझेंट असतात जे की वॉटर आणि फूड कंडक्ट करण्याचं काम करतात. म्हणून टेरिडोफाइट्सला आपण फर्स्ट टेरेस्ट्रियल व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर टेरिडोफाइट्स मध्ये जी डॉमिनंट फेज असते ती स्पोरोफायटिक फेज असते आणि टेरिडोफाइट्स मध्ये लीव्स कसे असतात तर काही लीव्स हे स्मॉल असतात काही स्पीसीज मध्ये आणि काही स्पीसीज मध्ये ते लीव्स लार्ज असतात. स्मॉल लीव्सला आपण मायक्रोफिल्स असं म्हटलेलं आहे आणि लार्ज लीव्सला मॅक्रोफिल्स असं म्हणतो. स्मॉल लीव्स जे आहेत ते सिलॅजिनेला या स्पीसीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि लार्ज लीव्स हे फर्न्स मध्ये बघायला मिळतात. ज्या स्पोरॅन्जिया टेरिडोफाइट्स मध्ये प्रोड्यूस होतात त्या स्पोरॅन्जियाच्या भोवती काही लीव्स प्रोड्यूस होतात किंवा बॉर्न होतात. त्या लीव्सला आपण स्पोरोफिल्स असं म्हणतो. हे लीव्स जेव्हा कॉम्पॅक्टली अरेंज होतात तेव्हा ते कोन लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात आणि त्या कोन लाईक स्ट्रक्चरला स्ट्रॉबिलाय असं म्हटलेलं आहे. हे स्ट्रॉबिलाय आपल्याला इक्विसिटम ह्या टेरिडोफाइटमध्ये आणि सिलॅजिनेला या टेरिडोफाइटमध्ये बघायला मिळतात. आता जे स्पोरॅन्जिया आहे म्हणजे ज्याच्यामध्ये स्पोर प्रोड्यूस होणार अशा ज्या सॅक्स आहेत त्या सॅक्समध्ये काय असतात तर स्पोरोजिनस टिश्यूज असतात आणि हे स्पोरोजिनस टिश्यूज स्पोर मदर सेल्स प्रोड्यूस करतात. हे स्पोर मदर सेल्स जे आहेत जे आहेत ते डिप्लॉइड नेचरचे असतात आणि या डिप्लॉइडचं जेव्हा हॅप्लॉइड होतं तेव्हा अर्थातच तिथे रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे मिओसिस झालेलं असतं. आता हे स्पोर्स इकडे तिकडे डिस्पर्स झाल्यानंतर ते जर्मिनेट होतात एका सुटेबल सबस्ट्रॅटमवर आणि प्रोथॅलस प्रोड्यूस करतात. प्रोथॅलसलाच आपण गॅमेटोफाइट्स असं म्हणतो. हे प्रोथॅलस इंडिपेंडंट, इनकॉन्स्पिक्युअस आणि स्मॉल असतात. हे प्रोथॅलस म्हणजे हे गॅमेटोफाइट जर मेल गॅमेटोफाइट असेल तर त्याच्यावर ते मेल गॅमेटोफाइट असेल तर त्याच्यावर अर्थात अँथ्रिडिया प्रोड्यूस होणार आणि फिमेल गॅमेटोफाइट असेल तर आर्चिगोनिया प्रोड्यूस होणार. अँथ्रिडिया आणि आर्चिगोनिया हे सेक्स ऑर्गन्स आहेत. अँथ्रिडियामध्ये जो मेल सेक्स ऑर्गन आहे त्याच्यामध्ये स्पर्म प्रोड्यूस होणार आणि आर्चिगोनिया जो फिमेल सेक्स ऑर्गन आहे त्याच्यामध्ये एग प्रोड्यूस होणार. आता स्पर्म्सला अँथ्रिडिया, सपोज दिस वन इज द अँथ्रिडिया अँड दिस वन इज द आर्चिगोनिया. स्पर्म्सला मूव्ह होण्यासाठी आर्चिगोनियाच्या माउथ पर्यंत मूव्ह होण्यासाठी वॉटरची गरज असते आणि हे वॉटर जेव्हा त्यांना मिळतं तेव्हा ते मूव्ह होतात आणि एग बरोबर जाऊन फर्टिलाइज होतात. म्हणजे इथे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं म्हणजेच फर्टिलायझेशन होतं आणि झायगोटचं फॉर्मेशन होतं. आफ्टर फर्टिलायझेशन
झायगोट प्रोड्युसेस एम्ब्रियो. हे एम्ब्रियो जे फॉर्म झाले त्याच्यापासून स्पोरोफाइट प्रोड्यूस होतं आणि स्पोरोफाइट पासून पुन्हा मग स्पोरोफाइटवर हे स्पोरॅन्जिया आणि स्पोरॅन्जिया पासून स्पोर्स, स्पोर्स पासून गॅमेटोफाइट असं अल्टरनेशन ऑफ जनरेशन चालूच राहतं. आता टेरिडोफाइट्स मध्ये 2 टाईपचे स्पोर्स बनतात, एक होमोस्पोर आणि दुसरं हेट्रोस्पोर. जर एकाच गॅमेटोफाइटवर जर मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस झाला, त्यांच्यापासून जे स्पोर्स आपल्याला मिळणार आहेत ते होमोस्पोर्स असणार. आणि एकच गॅमेटोफाइट असल्यामुळे म्हणजे एकच प्लांट असल्यामुळे आपण त्याला मोनोशियस प्लांट म्हणतो. आणि जेव्हा 2 प्लांट असतात, एका मेल गॅमेटोफाइटवर एका टाईपचे स्पोर प्रोड्यूस होतात म्हणजे मेल गॅमेट प्रोड्यूस होतात जे की स्मॉल असतात, आणि दुसऱ्या फिमेल गॅमेटोफाइटवर काय होतात तर दुसऱ्या टाईपचे म्हणजे लार्ज स्पोर्स तयार होतात. आणि अर्थातच एक स्मॉल स्पोर्स आहेत आणि एक लार्ज स्पोर्स आहेत. हे प्रोड्यूस व्हायला 2 गॅमेटोफाइट लागले म्हणजे 2 प्लांट्स लागले. त्यामुळे आपण त्या प्लांट्सला डायोशियस प्लांट्स म्हणतो आणि त्यांनी जे डिफरंट काइंड ऑफ स्पोर्स तयार केलेले आहेत त्या स्पोर्सला आपण हेटेरोस्पोर्स असं म्हणतो. आता व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफाइट्स? टेरिडोफाइट्सचे एक्झाम्पल काय आहेत? इक्विसिटम, टेरिस, सिलोटम, सिलॅजिनेला, ड्रायोप्टेरिस आणि लाइकोपोडियम. दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफाइट्स. आता लास्ट एक पॉइंट सांगते की जसं ब्रायोफाइटला अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं म्हटलं जातं, तसंच टेरिडोफाइट्सला रेप्टाइल्स ऑफ प्लांट किंगडम असं म्हटलं जातं. नाउ यू विल अंडरस्टँड ऑल द पॉइंट्स ऑफ टेरिडोफाइट्स. हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तो म्हणजे जिम्नोस्पर्म.